मतदार यादीत आहे पण ते 2002च्या रेकॉर्डशी जोडलेलं नसेल तर तुमचं मत धोक्यात येऊ शकतं. तुमची मतदानाची ओळख पक्की करण्यासाठी निवडणूक आयोगाची ही सर्वात महत्त्वाची अपडेट सोडू नका. निवडणूक आयोगामार्फत संपूर्ण देशात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR राबवला जात आहे. तुमच्या मताधिकाराच्या संरक्षणासाठी तुमची माहिती 2002च्या माहितीसोबत मॅपिंग करणं अनिवार्य आहे. बरं, मग यासाठी काय करायचंय? voter.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECINET ॲप वापरा. तेथे सर्च युअर नेम इन लास्ट SIR हा पर्याय निवडा. नाव सापडल्यास तुमचा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक लिहून ठेवा. ही माहिती घेऊन आपल्या भागातील BLO बूथ लेव्हल ऑफिसर यांना भेटा आणि मॅपिंग पूर्ण करा. तुमचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये नसल्यास काय करायचे? तर आपल्या आई वडील, आजी किंवा आजोबा यांचे 2002 प्रमाणे नाव असलेली माहिती आपल्या BLO यांच्याकडे त्वरित जमा करा. मग घरातील सूनबाईंनी कसे करायचे? त्यांनी त्यांच्या माहेरची 2002 मधील माहिती गोळा करून BLO कडे द्यावी. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आजच शोधून रेडी ठेवा. सादर केलेल्या कागदपत्रांवर जन्म दिनांक आणि जन्म ठिकाण असणे अनिवार्य आहे. तुम्ही खालीलपैकी कोणतेही कागदपत्र वापरू शकता: जन्म दाखला, पासपोर्ट किंवा 10वी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र किंवा पेन्शन ऑर्डर, जातीचा दाखला, जमिनीचा अभिलेख किंवा सरकारी ओळखपत्र. हे काम तुमचे BLO करतील किंवा तुम्ही एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन देखील भरू शकता. मित्रांनो, ही प्रक्रिया फक्त सरकारी काम नाही तर आपल्या लोकशाहीचा हक्क सुरक्षित करण्याची जबाबदारी आहे. हा व्हिडिओ तुमच्या घरातील